सीओ कुठे आहेत? नाही मला सांगा, आज अल्पसंख्याक दिवस आहे, एक वाजताचा टायमिंग दिलेला आहे. तुम्ही एक्झॅक्ट कुठं आहे? प्रशासन कुठं आहे तुमचं? कुठं आहे इथं अल्पसंख्याक दिवसची काय तयारी मला सांगा. तुम्ही रस्त्यावर करतो ना हे दिवस साजरा. काय काय चेष्टा करता का अपमान करताय? 4 दिवस अगोदर सांगितलं. गेल्या वर्षी पण तसं झालं काशीद साहेब. 4 वेळा तुम्ही आम्हाला आमचं काय तुम्ही करताय म्हणून आम्ही चौकात करत नाही. मी प्रत्येक वेळेला अहो ही दिवस काशीद साहेबाचा हे दिवस भारताचा आहे. मग भारताच्या घटनेनुसार दिलेला आजचा दिवस आहे. हे अख्खा देश ही साजरा करतोय. आणि अकलूज महानगरपालिका गेल्या 4 वर्षापासून ही जातीवादी प्रकारची जातीवाद आमचं करते. प्रत्येक वर्षी तुमचा शिव नसतो आला तर तुम्ही काय करताय? एक हार आणताय, एक टेबल लावताय, बसानगरचा आवाज काय कल्पना दिली पाहिजे. 2 दिवस आता पुढच्या मांडायला तुम्हाला फोन केल्यावर काय बोलतो सगळे कार्यकर्ते घेऊन तुम्हाला काय मी काय म्हणलं तुम्हाला जाहीर बाबाला फोन लावा. 40-50 जणांचे फोन नंबर दिलेत. यांनी की मागच्या वेळी तुम्ही काय म्हणला माझ्याकडे नाही, कुणाकडे होते? खुलेकडे होतं आपलं काय मला एवढं प्रशासकीय या ठिकाणी या दिवसानिमित्त मला तर वाटतंय आपल्या सर्व समाजाच्या वतीने नगर परिषदेचा जाहीर निषेध या ठिकाणी करावा अशी माझी विनंती आहे. आम्ही सगळेजण हे असल्या प्रकारचं जाहीर निषेध करतो. अकलूज नगर परिषदचा जाहीर निषेध, अकलूज नगर परिषदचा जाहीर निषेध, अकलूज नगर परिषदेचा 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 जाहीर निषेध. एक मला सांगा, आज 18 डिसेंबर आहे, अल्पसंख्याक दिनाचं औचित्य साधून अकलूज नगर परिषदेने अल्पसंख्याक समाजातील तुम्हा लोकांना इथं बोलवले होतं. तुम्ही जाहीर निषेध करायचे कारण काय? आम्हाला नगर परिषदेचे अधिकारी काशीद यांनी आम्हाला 2 दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या महत्त्वाचे जे काही लोक कार्यकर्ते आहेत, जबाबदार समाजातले आहेत, त्यांना बी तुम्ही निरोप द्या. त्या पद्धतीने त्यांनी निरोप दिले का नाही दिले मला माहीत नाही, परंतु जे काही दिले ते ह्या ठिकाणी हजर आहेत. परंतु जसे अकलूज ग्रामपंचायत रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी 4थं वर्ष आहे. आजचा 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतला एक दिवस म्हणून हे दिवस अख्ख्या देशामध्ये मानला जातो. आज सगळ्या देशामध्ये आज 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क शासकीय दिवस ही करण्याचा सगळ्या देशाला आदेश आहे. परंतु जाणून बुजून करते, त्या जातीवाद करते, मला काही त्यांच्यावर शंका निर्माण होती या कारणाने. कारण की प्रत्येक वेळी आम्हाला बोलवलं जातं, कॅबिनमध्ये फोटो ठेवला जातो, एक छोटासा हार आणला जातो आणि आम्हालाच म्हणतात की तुम्हीच प्रतिमा पूजा करा, तुम्हीच कार्यक्रम करा, तुम्हीच जावा. कारण त्यावेळी गोरेही अधिकारी होते, त्यांनीही 2 वर्ष कधी आम्हाला या कार्यक्रमात हजेरी लावली नाही. आता जे कोण पाटील आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत आणि इथले कर्मचारी उडवाउडीचे उत्तर देतात. त्या अर्थाने आम्ही आपलं सर्व समाज बांधवाच्या वतीने, सर्व हिंदू मुस्लिम समाजाच्या वतीने आजच्या दिवसाच्या निमित्त अकलूज नगर परिषदच्या सर्व अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. वकील साहेब, तुम्ही आज अल्पसंख्याक दिनाच्या औचित्य साधून नगर परिषदेमध्ये उपस्थित आहात. नेमकं अकलूज नगर परिषदेमध्ये घडलंय काय, याविषयी काय सांगाल? या ठिकाणी आज त्यांनी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यासाठी बोलवलेला आहे, कार्यक्रम आयोजित केला. परंतु या ठिकाणी आता 1:30 वाजायला आले तरी कुठलाही सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही आणि कुठलीही सोय केलेली नाही. या ठिकाणी आम्ही आल्यानंतर म्हणजे
सगळे आमचे बंधू आल्यानंतर त्यांनी खुर्च्या लावायची व्यवस्था केली आणि त्यांना उत्तर दिले की तुमचं तुम्ही साजरं करा. म्हणजे प्रशासन हा पूर्णपणे निष्काळजीपणा करीत आहे. केवळ हा दिन साजरा करायचा एवढंच त्यांचा हेतू आहे. परंतु प्रशासनाने कुठली खबरदारी घेतली नाही. हा हक्क दिन साजरा करण्यासंदर्भात कुठलीही तजवीज केलेली नाही. त्यामुळं आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रार करणार. अकलूज नगर परिषदेचा अकलूज नगर परिषदेचा अकलूज नगर परिषदेचा नाही हो नाही. अहो गोरे साहेब असताना 3 वर्ष आले. आता ही साहेब बी नाही म्हणल्यावर म्हणजे समाजाला काही किंमत आहे का नाही. आणि आता निश्चित केल्यानंतर तुम्ही आम्हाला विनंती करताय. डॉक्टर बाबासाहेब एक गोष्ट- घटनेमधला दिवस आहे. हा घटनेमधला दिवस आहे. अकलूज नगर परिषदचा अकलूज नगर परिषदचा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. अकलूज नगर परिषदेचा अकलूज नगर परिषदेचा अकलूज नगर परिषद सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वंदे 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 जागतिक अल्पसंख्याक दिवसाचा विजय असो. जागतिक अल्पसंख्याक दिवसाचा विजय असो. जागतिक अल्पसंख्याक दिवसाचा विजय असो. बरं आता दोन मिनिटं आम्हाला तुमच्यासोबत बोलायची इच्छा राहिलेली नाही. का बोलायची इच्छा राहिलेली नाही? कारण की आता काय ह्या महापुरुषांचा एक प्रतिमेचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही निषेध करून आलोय. कारण का तुम्ही जसं वागणूक देता ना इतक्या खालच्या लेवलची वागणूक तुम्ही देता या दिवसाला. समाजाला सोडून द्या. आजच्या पवित्र दिवसाला ज्या दिवसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून रूपांतर केलं ह्या दिवसाचं ह्या दिवसाला पहिली चुकी म्हणजे तुम्ही काय करताय की सगळ्या समाजाला बोलवा तुम्ही. एका मुस्लिम समाजाला बोलवा नका. आमच्या ह्या सगळ्याची जाती धर्माची लोक आहेत अल्पसंख्याक या सगळ्या समाजाला द्या ना. सगळे नाही ना नेवकुंज दलित आहेत ना पारशी आहेत ख्रिश्चन आहेत जी नसतील ते नसतील पण असतील त्यांना तर निमंत्रण द्या ना. अध्यक्ष महाराष्ट्रापाशी जैन समाजाने पुढे बॅनर लावले आहे त्याच्यावर त्यांनी लिहिले अल्पसंख्याक जैन समाज मग त्यांना पण बोलवलं पाहिजे. ऐकत ना, ऐकत मध्ये मी आहे का नाही हे बाकीचे हे आहेत बरेच लोक. मी प्रत्येक वर्ष आज 4थं वर्ष मी प्रत्येक वर्षाला इथं हजर आहे. तुम्ही प्रत्येक वर्ष इथं सीओ नसते मेन गोष्ट. आता उपसीओ झाले त्याच्यावर नाही तसं ज्यावेळेस आम्ही सगळी जातो त्यावेळेस सगळी येते. गेल्या वर्षी होते त्यांनी. शिवसाहेब हे डेप्युटी शिव आहे हे आम्हाला माहीतच नाही. आज आम्हाला त्यांनी सांगितलं की मी आता आहे. कळलं. आम्ही बैठकीला बसलो. वाद चालू झाल्यानंतर सांगितलं त्यांनी. वाद चालू झाल्यानंतर आम्ही नाही. आम्ही ते म्हणले माझ्याकडे विचारलं म्हणून बैठकीत थांबलो. परत आम्ही आलो. हे सुद्धा क्लासमधूनच आहे. हे आम्हाला सांगितलं आणि आम्ही आलो. त्यांनी सांगितलं मी डेप्युटी आजचं हे 4थं वर्ष आहे अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात. पण ह्या 4थ्या वर्षात एकही काम नगरपालिकेकडनं झालेलं नाही. मुस्लिम बहुल असू द्या बौद्ध असू द्या जैन असू द्या यावरती नाही कुठेही असू द्या यावरती आपली फक्त आमच्या सूचना लिहून घेणे ऐका की माझं पूर्ण ऐका मग तुम्ही बोला. फक्त आमच्या सूचना ऐकून घेतल्या जातात लिहून घेतल्या जातात. प्रत्यक्षात त्याच्यावर अंमलबजावणी काय होत नाही. तुमची जी कामं आहेत तुमच्या मुस्लिम बोल एरियामधली अल्पसंख्याकमधली तुम्ही मला ती कामं सुचवा त्या हिशोबाने आम्ही डीपीडीसीकडे प्रस्ताव पाठवू. ते दिलेत की आज आमचे किती दिले आता परत फ्रेश रिपीट केलेत. आज तुमचे अर्ज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्याची सगळ्यांना माहिती आहे.
ह्यांना तर जास्त माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे आर्थिक परिस्थिती काय. पण आता निवडणुकीमध्ये वसूल झाला ना भरपूर. आणि निवडणुकीला खर्च नाही का? निवडणुका फुकट होती हो का? साहेब, महत्वाचं म्हणजे घरकुलच्या याद्या आहे ना, त्या पहिल्या अपडेट करा. घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ना, त्यांची घरकुल अशी त्याच्यात- वाढवली. मायनॉरिटीच्या लोकांना किती मिळाले ते याद्या चेक करा. आमचं म्हणणं एवढंच आहे कसं आहे की जे तुम्हाला असते तुमचा घरकुलचा